नराधम प्रथेला तू केलीस कायमची मात. नमस्कार, मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी श्रावणी पाटील आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. ज्या काळात स्त्रीला समाजाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिल्लेदार, तीच सावित्री आज जगाची शिल्लेदार. धन्य ती क्रांती त्याग, तुझ्या वेदनेची आज बहरली बाग. नमस्कार, माझे नाव पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातीला. अशिक्षित आडानी तू पतीपाशी शिकली, मुलींसाठी पहिली शाळा तू काढिली. दुसरी ओवी गायली तुझ्या ध्येयाला, दगड गोटे खाऊनी चालवलीस तू शाळा. घराबाहेर काढले गुंडांनी अडवले, धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला. तिसरी ओवी गायली तुझ्या मनाला, फसवलेल्या विधवेचा सांभाळ तू केला. अबलानी अनाथांचे माय बाप होऊन, यशवंत बाळाला दत्तक घेतला. चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला, माणुसकीचा राजात नित्य वाहिला. ज्योतिबांची सावली तू नाही आता राहिली, सत्य धर्म प्रकाशात तेजाने तळपली. दुःखितांच्या सेवेत देह तू ठेविला, स्मरण तुझे करुणी वसामी घेतिला. भगिनींना जागवीन संघटित करीन, भगिनींना जागवीन संघटित करीन. ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन, ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. तलवार होती ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती, ती धारदार तलवार होती ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती. ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती, ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती. ती विद्येचा अलंकार होती, ती विद्येचा अलंकार होती. ती अशी स्त्री होती जी समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती, ती अशी स्त्री होती जी समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती. ती लढत होती, ती जगत होती, ती लढत होती, ती जगत होती, जगण्यासोबतच ती जगवत होती. ती लढत होती, ती जगत होती, जगण्यासोबतच ती जगवत होती. लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती, लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती. ती आशा होती, ती भाषा होती, ती आशा होती, ती भाषा होती. ती नवपर्वांची दिशा होती, ती नवपर्वांची दिशा होती. होय, ती सावित्रीच होती, होय, ती सावित्रीच होती. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या इथे बसलेल्या बालमित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव महेश्वरी रोहित जाधव. मी आज तुमच्यासमोर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन स्त्रियांसाठी आणि समाजासाठी एक आदर्श ठरलेल्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. सावित्रीबाई फुले यांनी जो स्त्री शिक्षणासाठी लढा दिला तो आज इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षरांनी कोरला गेला आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडूजी नवसे पाटील हे होते, तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांच्या विवाहवयाच्या 9व्या वर्षी क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्या निरक्षर होत्या, परंतु त्यांना शिकण्याची उत्तुंग अशी आवड होती. परंतु चूल आणि मूल सीमा मानणाऱ्या त्या काळच्या लोकांना मान्य नव्हते. स्त्रियाने शिकणे हे महापाप मानले जात असे. पण जिद्दी सावित्रीबाईंनी हे सगळे न जुमानता शिक्षण घेतले, ते आपल्या पतीकडून. पुस्तकाला साथ लाभली शब्दांची अन नवपर्वाला सुरुवात जोमाने जाहली. पुढे महात्मा फुले व सावित्रीबाईंनी इसवी सन 1948 रोजी
पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्यांना अनेक जणांनी विरोध केला. त्यांच्यावर दगडफेक केली, शेण मारले, तरीही त्यांनी माघार घेतली नाही. त्यांचा दृढ निश्चय होता आणि क्रांती ही घडलीच. जाता जाता एवढेच सांगेन की सावित्रीबाई कणा होत्या स्त्री शिक्षणाचा. विणावादन करणाऱ्या त्या दूत होत्या सरस्वतीच्या. आज स्त्री जगली शिकली मुक्त विचारात सावित्रीच्या. शतशः नमन करते त्या क्रांतिकारी विचारांना त्या ओळखलत मला? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी मी बोलले नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून क्रीम केले. तुम्ही तर चक्क मला देवी म्हणून फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा जमेल तसं माझ्या सोयीनुसार कौतुकी करता. पण खरे दुःख याचेच की तुम्ही मला गृहीत धरता. त्याचाच राग आज तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काय व्हावा. सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या आहेत. ज्या माझ्या वारसा सांगतात त्याच बेईमान झाल्या आहेत. असे होईल मला काय माहिती. मला कुठे पुढचे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या शाप दगडाबरोबर शेणही सोसले होते. तुमच्या भाषेत सांगायचे तर रात्रंदिवस घासले होते. आज मी कसले गाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ही काही उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजारात समाजसेवेसारखा बँड बाजा ताशा नाही. मी विसरून गेले होते की आम्ही कोणते विष पचवले. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवचले. म्हणूनच तुमच्या भैर्याकानी हे गाराणे घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय मावळ्यानं लेखी बाळनो, तुम्ही शिकलात सवरलात, पण नको तेवढ्या शहाण्या झालात. विकृत स्त्रीमूर्तीच्या प्रत्येक जणी कहाण्या झालात. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात. या सगळ्या संतापापुढे आज मी भिडवाड बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बाईपणाचे दुःख काय असते हे मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलंय. आरशात पाहून सांगा, सावित्रीच्या शब्दाला जागले. तकलाडू आणि पंपक स्त्रीमूर्तीची नशा तुम्हाला चढली आहे. कपडे बदलले की पुरोगामी होता येते अशी फॅशन तुम्ही पाडली आहे. शिकली सवरलेली माझी लेक संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोडते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मान नको पान नको आमचे उपकारही फेडू नका. कीर्तन काही नको. झोडायच म्हणून भाषणही सोडू नका. अरे वाघिणीचे दूध पण कुत्र्यासारखा काय गोंडा गोळतात. धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळतात. म्हणूनच तुमच्या चांदीच्या डोळ्यात ही अंजन घालतीये. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ज्योतिबांशिवाय सावित्री आणि सावित्रीशिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही. विचारांची ही ज्योत एकटी पुढे नेता येणार नाही. सुनांना लागावे म्हणून तर लेकीनं तुम्हाला बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला. स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू रचिला. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली. मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. दुसरी माझी ओवी ग तू. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला. स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली. मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. दुसरी ओवी गायली तुझ्या ग धैर्याला. दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा.